कायला काय क्या खरंच एवढा सगळा प्लॅन केलता सगळा फिसकटला। एकतर तुमचं भेटायचं मुश्किल। जाऊ दे रे, नंतर भेटू। ए नंतर बिंतर काय नाही, त्या शितलीशिवाय सुद्धा आपण प्लॅन करू शकतो। म्हणजे काय नाही, आता आपण पूजाला जाऊन भेटायचं। डोक्यावर पडलाय का? अरे तिचा भाऊ एकतर डोक्यानं सर्किट आहे। तू काय तिच्या भावाला घाबरतो बे? अरे घाबरत नाही रे, पण तिच्या घरात कळलं ना तर पुढे लय प्रॉब्लेम होईल। अरे तिच्या घरातनं बाहेर पडणं बंद होईल। बाहेर पडणं तर सोडच, लगेच तिचं लग्न बी लावून द्या त्याला। मग काय करायचं आता? शीतलच पाहिजे का? आपण तिचा प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे। तिचा प्रॉब्लेम काय समजून घ्यायचंय? अरे मी सांगतो ना, तिने मुद्दा म्हणून केला असणार रे। एकतर तिला काय प्रेमातलं कळत नाही, आणि दुसरा करतोय तर त्याचं बी नीट होऊन द्यायचं नाही। अरे असं कसं? तिच्यामुळेच तर माझा बर्थडे प्लॅन सक्सेस झाला। खरंच त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे। चल आपण तिच्या घरी जाऊन बघून येऊ। ए तिच्या घरी गेलो की पवारांची अख्खी फॅमिली समोर येते बाबा। आईला होय केलं का? मग आता एक काम करू, हा यास्मिनकडे जाऊ आणि तिला विचारून नेमकं काय झालं ते। हा तसं करू, चल। काय ग काके, तू यायचं नाही वे माझ्या बरोबर? तुला माहितीये का केवढं मोठं काम होतं ते? काय काम होतं? अगं इके आणि पूजा भेटणार होते, आणि त्या दोघांना भेटवण्याचं काम मी करते। पण आईनं सगळ्यावरच पाणी ओतलं। त्यांचं त्यांना भेटता येत नाही वे? तुला कोणी सांगितलंय ग नसत्या फंद्यात पडायला? फंद्यात पडायला म्हणजे? आपण त्या दिवशी नाही का त्याचा बर्थडे केला, तेव्हा तर काय प्रॉब्लेम नव्हता। अगं तवा नव्हता, पण आता हे सगळं त्याच्यामुळेच झालंय ना। म्हणजे काय नाही काके, काय झालं ते सांग, माझी शपथ आहे तुला। आधी सुटली म्हण। सुटली? अगं त्या विक्याचा आपण इथं बर्थडे केला ना, आणि ती पूजन बाकी सगळे आलेले, ती घरात सगळ्यांना कळली। हा कसं काय? अगं पण आपलं ठरलं होतं ना कोणाला नाही सांगायचं म्हणून। अगं तो अर्धा उरलेला केक तू फ्रीज मध्ये ठेवला होतास ना, तो अक्कांना सापडला, आणि त्याच टायमाला तो भैया नानांना भेटायला आला होता, आणि त्यानं सांगितलं तुमच्या घरात कसली तर पार्टी चालली होती आणि लय मोठा आवाज येत होता म्हणून। भैयाच्या तर त्याला कोणी सांगितलेलं चोंबडेपणा करायला? तो तर आता माझ्या हातनं मरत असतो बघ। अगं आयुष्यात परत कधी आपल्या घराकडे डोळा वर करून बघणार नाही तो। काय गरज आहे का नसत्या फंद्यात पडायची? आता जर विषय वाढला ना तर अजून काहीतरी डोक्याला ताप करून ठेवशील बघ। म्हणजे कोण देऊन माझ्या घरातल्यांचं कान भरल? माझ्या घरातले माझ्याशी असं वागतील आणि मी बघतच बसू? हा बघ, पुढं काय प्रॉब्लेम होईल असं काय वागू नकोस बाई। काय नाही होत, माझं मी बघते आता। शीतल, शीतल ऐक की, आता ही या भैयाला काय बोलते काय माहित। भैया काय क्लायमेट आहे आज? भैया भैया आवर लवकर। ए सूर्य, अरे तोंडाचा बाजा वाजवायला काय झाले? अहो भैया शीतल वहिनी येते। कुठं? अहो कुठं म्हणजे काय, इथं आपल्या ऑफिसवर येते। कोण म्हणलं? अहो कोण कशाला म्हणायला पाहिजे, तिने स्वतः मला विचारलं तुम्ही ऑफिसवर आहे का म्हणून। लय महत्वाचं काम म्हणतो ती। तुम्हाला ही खबर द्यायची म्हणून मी मागच्या वाटेने पळत पळत आलोय। पण ती इथं काही येत असेल? भैया बस का, आजानं आपला प्रपोज टाकला होता तेव्हा ती काय म्हणली होती? काय? मला जे काय सांगायचं ते मी स्वतः सांगणार, नाहीतर त्याला बोलवून सांगणार म्हणली होती का नाही? हा मग तेच असणार। ती तुमच्या प्रपोजचं उत्तर द्यायला आली असणार। जमे पटकन खाली जा, ऑफिस साफ कर आणि रद्दी पण आवर। सुरजा पटकन खाली जा आणि सगळा भितळा रूम पासणार फासा। भैया
फासनर नाही, फ्रेशनर. अरे दॅट इज दॅट. काय ते फासा लवकर, जा लवकर जावा. भैया तुम्ही आत्ताच जायचं ना, तुमची एंट्री नंतर झाली पाहिजे. टॅलेंट, मला एक सांग, मी शीतलला प्रपोज कसा करू? जसा येईल तसा करा. जसा येईल तसा म्हणजे? अरे कसं दिसतंय ती? भैया गुलाबाचं फुल द्या. द्या भैया, हा गुलाब घ्या आणि शीतलला द्या. आणि ती आय लव्ह यू म्हटली की तिला म्हणायचं आय लव्ह यू टू. तू कसं आय लव्ह यू म्हणणार? मी म्हणणार ना. भैया मी सांगतोय तसं म्हण. लव्ह यू टू म्हणजे माझं सुद्धा प्रेम आहे. टॅलेंट, थँक्स. भैया आली. चल लवकर, चल लवकर. जम्या, हर्ष कुठे? आहेत की आत आहेत, बस ना. हे मी तर बसायला नाही आले. त्याला म्हणाव हातातली कामं सोडून बाहेर ये. हा सांगतो. शीतल ये, काय विशेष काम काढलं? तुला ना प्रेमाबद्दल काही कदरच नाही. मला आहे की प्रेमाबद्दल कदर. तुला प्रेम म्हणजे काय ते तरी कळतं का? हा मग कळतं की. आय नो प्रेम इज व्हॉट इज लव्ह. कळतं ना, मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? कशाला सांगितलं आमच्या घरी पार्टी होती ते? अरे तुला माहितीये का आम्ही कुणाचा वाढदिवस साजरा करत होतो, का करत होतो? अरे इक्या माझा भाव आहे, तो आर्मीत जाणार आहे. परत त्याचा असा वाढदिवस साजरा करता येणार आहे का आम्हाला? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना, म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. माझ्या आजच्या सगळ्या प्लॅनची वाट लागली तुझ्यामुळं. माझ्यामुळे? हो. अरे इक्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्या दोघांच्या प्रेमात तू आडवा आलायस. मी कधी आडवा आलो? नाहीतर काय. अरे त्या दोघांना एकत्र आणायचं काम मी करते आणि आज तुझ्यामुळे त्या दोघांची भेट होता राहिली. का? कारण मला करणं सोडत नाहीत म्हणून. अरे दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणणं किती अवघड असतं माहितीये का तुला? जाऊ दे, तुझ्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. अरे तुला काय कळणार आहे प्रेम काय असतं, कसं असतं? आज्जा, अरे इकडे की नंतर येतो. अरे पण झालं का तुमचं काम? कशाचं काय? सगळं फिसकटलं. आणि पण कसलं काम होत? एक तू बोल पटकन. आता कुठं चाललाय? ते काम का नाही झालं ते बघायला चाललोय. कुठं नाही? बरं ते जाऊ दे. मला सांग, शीतली दिसली का दिवसभरात? ती मगाशी इकडनं तिकडं गेलती. बहुतेक यास्मिनच्या घरला गेली असत. यास्मिनकडेच गेली असणार. चल यास्मिनकडे जाऊ. चल. अरे मला सांगा की तुम्ही यास्मिनकडे का निघालाय? ते शीतलला का शोधताय? अरे सांगा की.
अरे मी येऊ का? अरे मी येतो की. अरे थांबा की. यास्मीन, यास्मीन, अरे हाय काही घरात? क्या रे? अगं शीतल आली ना तुझ्याकडं? नाही. अगं आता राहुल्या म्हणलं तर तुझ्याकडे आली म्हणून. बरं ऐक की, शीतलीचा काय प्रॉब्लेम झालाय का? नहीं तो. अरे हाँ, उसका फोन आया था. तुम्ही परवा रात्री तिच्या घरी पार्टी केली ना, ते भयाने जाऊन घरी सांगितलं आणि नानांना घरच्यांना काय आवडलं नाही, त्यामुळे घराच्या बाहेर सोडत नाहीत असं म्हणत होती. बघ, तुला म्हणलं होतं ना तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे म्हणून ती येत नाही. नाहीतर ती अशी मुद्दाम नाही करणार. कुठे येत नाही? नाही, कुठं नाही. चल आपण येऊ का यास्मीन? हा चल. भैया अहो जाऊ दे की भैया. अहो भैया एवढं काय मनाला लावून घेताय? भैया तुम्हाला थोडं माहित होतं? माहित नव्हतं. माहित करून घ्यायला पाहिजे होतं का नाही? हा, कोण करून देणार मला माहिती? चूक झाली, लई मोठी चूक झाली. शीतलच्या घरी जाऊन आपण लई मोठी चूक केली. चूक झाली म्हणल्यावर शिक्षा फ्री मिळणारच. जमे, बेल्ट दे. हा बेल्ट दे. मार. आओ भैया. जमे, भैया नको. शीतलच्या घरी जायची आयडिया कुणाची होती? कुणाची होती? माझी. मग शिक्षा कोणाला मिळाली पाहिजे? कुणाला? मला. भैया पण ठीक आहे. टॅलेंट आपला रूलच आहे. चूक झाली की शिक्षा मिळणारच, म्हणजे परत तशी चूक होणार नाही. चमे, मार. हा? मार. नको भैया. चमे, नको भैया. मला प्रेम कळत नाही. मला प्रेम कळत, मला कळत नाही. मला कळत नाही. अहो भैया जाऊ दे की. सुरजा थांब, मला सांग, प्रेम म्हणजे काय असतं? म्हणजे हा, प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? काय असतं प्रेम म्हणजे? हा, जमे, मला सांग, प्रेम म्हणजे काय असतं? प्यार. अरे म्हणजे मी कुठं कमी पडलो? कुठं नाही भैया. अरे तिच्यासाठी आपण सगळ्या गावात गुलाबाची रोपं वाटली, तरी मलाच प्रेम कळत नाही. सुरजा, आपण त्या आजाला शीतलीसाठी मदत केली का नाही? केलं की. तरी मला, कुणाला? मला प्रेम कळत नाही. मला तिच्यासाठी
आपण तिच्यासाठी काय केलं? विक्याचा सत्कार घेतला, तिचा पण घेतला. घेतला का नाही? वय वय केला. अरे घेतलाच. कुठं कमी पडलो मी? कुठं कमी पडलो? सगळं केलंय तिच्यासाठी. हा, तरी मला प्रेम कळत नाही. मग शिक्षा मिळालाच पाहिजे. प्रेम कळेपर्यंत शिक्षा मिळाली पाहिजे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. भैया, तुमची काय चूक नाही. तुम्ही शिक्षा करून घेऊ नका स्वतःला. आता तिला प्रेम काय असतं, कसं असतं कळायलाच पाहिजे. नाना, मला तुमच्याशी बोलायचंय. काय? आम्ही एकाचा वाढदिवस घरात साजरा केला ते तुम्हाला सांगितलं नाही, हे माझं चुकलंच. पण माझ्यावर अशी सक्ती करू नका. मी काही चुकीचं वागलेलं नाही. चुकीचं वागलं नाहीस असं कसं म्हणतेस तू? परत त्याचा असा वाढदिवस आम्हाला साजरा करता येणार नव्हता. त्याला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून असं मुलांना रात्री बेरात्री घरी बोलवायचं, ते घरात कुणी नसताना. अहो पण जितू काका आणि सुमन काकी होतेच की. हे जर गावभर कळलं तर काय होईल? उद्या तुला बघायला आलेल्या एखाद्या स्थळाला ही लोक एकाचं 2 करून सांगायला पण कमी करायचे नाहीत. त्यामुळं तुला येणारे स्थळ ते पण विचार करणारच की. हे बघ बाळा, पोरीला तळ हाताच्या फोडावानी जपावं लागतं. पण जितू काका आणि सुमन काकी होतेच की सेलिब्रेशनला. आता योच वाढदिवस आम्ही एकाच्या घरी साजरा केला असता तरी बी ते बोललेच असते की. उलट कुठे बाहेर करण्यापेक्षा कुणाला त्रास होऊ नये, कुणाला कळू नये म्हणूनच आम्ही घरात साजरा केला. आता यात माझं काय चुकलं? हे बघ, तू चूक केलीस असं मला वाटत नाही, आणि तू बरोबर आहेस असंही मला वाटत नाही. जे झालं ते झालं. ह्या पुढे असं होता कामा नाही. ठीक आहे नाना, परत नाही होणार. नाना, तुमची मान खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही. पण मी बाहेर जाताना उगाच माझ्यावर शंका घेत जाऊ नका. असं कोंबडीला टाळल्यागत टाळू नका मला. नाना, मी पोरगी आहे तुमची, कधीच चुकीचं वागणार नाही, एवढंच सांगायचं. तेवढं आईला सांगाल? सांगतो बाळा, सांगतो मी उषाला. हॅलो आजा. बोल. आजा सॉरी, माझ्यामुळे आजचा प्लॅन फिसकटला. सॉरी म्हणून काय फायदा आहे? अरे माझ्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्या हर्षवर्धननी घरी येऊन सगळं सांगितलं पार्टीचं. ते काय आईला अजिबात आवडलं नाही, म्हणून तिने मला घराबाहेर जाऊच दिलं नाही. म्हणजे आता करायचंच का? नाही, आता काय प्रॉब्लेम नाही. आता मी नानांना सगळं खरं खरं सांगितलंय. आता पण भेटू शकतो. नक्की का? हो तर उद्या भेटू ना. ए, नक्की काय ते सांग. आजचं उद्या, उद्याचं परवा करत बसतील तर विकायची भरती होईल, पण पूजाची भेट व्हायची नाही. अरे उद्याचं फिक्स. मी पूजाला फोन करून सांगते. हा, आणि वेळ ते म्हणजे झालं. आणि हो, समजा चुकून काय प्रॉब्लेम झालाच तर फोन करून सांग, नाहीतर आम्हाला लटकवशील. अरे उद्या काय प्रॉब्लेम नाही होणार. तुम्ही बी येत या, मी पूजाला घेऊन येते. बरं मग ठेवू का? हा, उद्या भेटूया. बाय. बाय.